थोडीशी कोथिंबीर. वाव, बघा. दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण काय बनवतोय माहितीये का तुम्हाला? आज आपण थंडीचे चटपटीत रगडा पॅटीस बनवतोय. त्यासाठी बघा मी काय साहित्य घेतलंय. पहिल्यांदा मी तुम्हाला रगडाचं दाखवते. तर हे मी 1 कप वाटाणे, म्हणजे आपला हा कप आहे ना, आणि हे जवळजवळ पाव किलो आहे. हे मी रात्री धुवून स्वच्छ 2-3 वेळा धुतले, भिजत घातले. सकाळी त्याचं पाणी काढून टाकलं आणि पुन्हा धुवून घेतले. आणि आता आपण हे शिजवून घेतोय. हा रगडासाठी आपण हे वाटाणे घेतले. तर चला, तर आपण आता आपला गॅस सुरू करूया. पहिल्या आधी आपल्याला वाटाणे हे उकडून घ्यायला लागतील. तर त्यासाठी मी कुकरमध्ये घेते, म्हणजे हे पटकन होतील. आणि त्याच्यात आपण 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत. ते वाटाणे बुडायला पाहिजे एवढं पाणी घातलंय. आणि आता ह्याच्यात आपण थोडीशी हळद, घालणार आहोत, पाव चमचा. आणि अर्धा चमचा मीठ. हा मोठा आहे चमचा, थोडंसं मीठ घालूया. आणि हे चांगलं ढवळून घेऊया. आणि आता याचे आपल्याला 5 शिट्या करून घेऊया. तर आपल्या शिट्या होतील. हे मी 7 बटाटे घेतले उकडून, मीडियम. आणि त्याचं हे मॅशरने मॅश करून घेतलंय. हे मी बटाटे काय केलं, नुसते मध्ये 2 भाग करून कुकरच्या भांड्यात वरती, म्हणजे भाताचं आपलं पातेलं असतं त्याच्यात ठेवले. थोडंसं त्यात पाणी घातलं आणि हे 3 शिट्या करून घेतल्या. आणि हे 2 अर्धे बटाटे मी नंतर ह्या रगड्यामध्ये घालण्यासाठी ठेवलेत. तर आता आपण ह्याच्यात 1 चमचा आले लसूण मिरचीची पेस्ट घालूया. नंतर हे मी बाइंडिंगसाठी पोहे आपले असतात ना, जाडे पोहे, ते मी वाटून घेतले. हे पाव कप मी ह्याच्यात घालते. ते थोडेसे शिल्लक ठेवले. नंतर ही पाव चमचा आपल्याला हळद घालायची, थोडीशी. हा पाव चमचा चाट मसाला आहे. थोडंसं मीठ घालायचं, कारण चाट मसाला घातलाय ना आपण. खूप सारी कोथिंबीर. आपण आता हे चांगलं मळून घेऊया. ह्याची आपल्याला टिक्की बनवायची आहे, पॅटीस. ह्याचं आत्ताच तुम्ही टेस्ट करून घ्या, पॅटीसचं मीठ आणि बाकीचं साहित्य कसं पडलंय ते, आणि त्याप्रमाणे तुम्ही आत्ताच ॲडजस्ट करून घ्या. पाव कप होतं हे, पाव वाटी.
थोडंसं तेल लावून घेतलंय आणि आपल्याला सगळ्या टिक्की करून घ्यायची. अगदी पाणीपुरीवाल्याकडे गाडीवर असतात ना तशा आपण आता मस्तपैकी टिक्की करून घेतोय. दगडाचे म्हणजे वाटाण्याचं कुकर थंड झालंय बघा. आणि आता आपण बघूया. वा मस्त शिजले. बघा मस्त शिजलं एकदम. आता हे आपण काढून घेऊया. वाव. पर्यंत हे थंड करत ठेवूया. आणि इकडे आता मी पॅन घेतला आहे. या पॅनवर आपल्याला आता ही टिक्की शॅलो फ्राय करायची. थोडंसं तेल ह्याच्यावर टाकते अगदी किंचित आणि ते सगळं पॅनवर आपल्याला पसरवून घ्यायचं. गरम झालं की आपण टाकूया टिक्की. एक टिक्की टाकूया. चलो फ्राय करून घेऊया आपण. आता इथे बघा मी हे साहित्य तुम्हाला सांगते. हे लाल तिखट घेतलंय मी अर्धा चमचा मला लागणार आहे. ह्याच्यात ही हळद आहे त्याच्यातली पाव चमचा लागणार आहे. धणे जिरे पावडर घेतली आहे अर्धा चमचा. नंतर हा चाट मसाला घेतलाय थोडा पाव चमचा. आणि हे अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय. हे आलं लसूण आणि मिरचीचं हे 1 चमचाभर 2 चमचे घेतले होते. एक त्याच्यात टाकलंय मी ह्याच्यात पॅकेट्समध्ये आणि एक इकडे आहे. आणि आता आपण हे करायला घेऊया. टिक्की एकदम गोल्डन ब्राऊन मस्त कलर आलाय बघा. एवढा 6 बटाट्यात 6 म्हणजे टोटल मी 7 घेतले होते बटाटे. 6 बटाट्यात हे टिक्की आणि 1 बटाटा मी ठेवलाय या रगड्यामध्ये घालण्यासाठी. म्हणजे त्या रगड्याची चव पण वाढेल आणि त्याला जरा थोडंसं थिकनेसपणा येईल, जाडपणा म्हणजे घट्टसर होईल. टिक्की
खमंग करायची आपल्याला टिक्की. आपली टिक्की भाजली जाते तोपर्यंत आपण रगडा शिजवून घेऊया. बघा मी त्यासाठी पुन्हा हा कुकरचंच भांडं घेतलंय. तेल टाकूया. थोडंसं पुन्हा तेल टाकूया. ह्याच्यात आता मी जिरं टाकतेय, अर्धा चमचा. जिरं तडतडलं की तडतडलंय आता बघा. त्याच्यात थोडं लाल तिखट, थोडी हळद, नंतर आलं लसूण पेस्ट आणि ही चांगली परतून घेऊया. जिरं, धणे पावडर, त्याच्यात आपण हे रगडा टाकूया. वाव, मस्त मस्त फोडणीचा सुगंध. त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया. तर वाटाणे आपले शिजले. काय काय वाटाणे अख्खे छान दिसतात बघा. थोडंसं मॅश करून घेऊया. असा एक बटाटा ठेवला होता ना आपण अख्खा उकडलेला, तो आता आपण किसून ठेवूया. आता आपण ह्याच्यात अर्धा चमचा गरम मसाला टाकतोय आणि हा चाट मसाला. वाव, मस्त शिजलाय आपला रगडा. छान झालाय बघा. चवीला पण खूप छान झालंय. आणि हा जास्त शिजवायचा नाही घट्ट, कारण आता हे थंड झाल्यावर पुन्हा ते मिश्रण घट्ट होईल ना रगड्याचं. आणि आपले पॅटीस पण बघा किती छान झाले, क्रिस्पी एकदम मस्त फ्राय झालेत. त्याच्यात शॅलो फ्राय. खूप छान शिजलंय. एवढंच पातळ ठेवायचं आपल्याला, जास्त हे नको, ते घट्ट होईल. आणि
इथे बघा आता मी ह्या ज्या 2 चटण्या केल्यात ना, ही ग्रीन चटणी आहे ना, बघा काय छान सुरेख कलर आलाय. तर ही ग्रीन चटणी मी कसली केली, कोथिंबीर, 2 मिरच्या, आल्याचं एक थोडेसे तुकडे, 2 लसूण पाकळ्या, नंतर डाळवं घेतली आहेत छोटे 2 चमचे. खोबरं काय मी याच्यात खोबऱ्याचा वापर नाही केला आहे ग्रीन चटणीमध्ये, रगड्यासाठी आपल्याला लागेल ना ही वर हे करायला. आणि त्याच्यात चिंच टाकली थोडीशी, चिंचेचं एक बुटूक टाकलं, मीठ टाकलं आणि ही मी वाटून घेतली. ही चिंच गुळाची चटणी बनवून घेतली. चला आता आपण आपल्या पॅटीसकडे वळूया. कोथिंबीर टाकूया जराशी. स्मेल छान येतो. वाव, तयार झाले ते बघा रगडा पॅटीस. त्याच्यावर ही मस्त मी शेव भुरभुरली आहे बघा. आपले चटपटीत अगदी भैयाकडे मिळते ढाब्यावर किंवा पाणीपुरीच्या आपल्या गाडीवर, तशी रगडा पॅटीस मस्त चटपटीत आपलं तयार आहे. सगळ्यांनी लवकर लवकर खायला या. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटू पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. डिश मी तयार केल्यात बघा.